करायचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक. समास 9वा पिंडोत्पत्ती निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 15वा आत्मदशक व त्यामधला समास 9वा पिंडोत्पत्ती. पिंडोत्पत्ती म्हणजे पिंडाची उत्पत्ती कशी झाली हे समर्थांनी इथे सांगितलेलं आहे. चौखानीचे प्राणी असती, अवघे उदकची वाढती, ऐसे होते आणि जाती असंख्यात. समोर सांगतात चारी खाणीचे प्राणी आहेत, ते सर्व उदकाच्या योगानेच वाढतात. असे असंख्य प्राणी उपजतात आणि मरतात. चारी खाणी चारी वाणी. श्वेतज, उद्भिज, अंडज, ज्वारज हे 4 खाणी आहेत. त्या खाणीमध्ये जे जे प्राणी जन्मतात ते मरण पावतात. जे दिले काय अन्न उदकाची वाढती, त्यांची उत्पत्ती होते. ते उदकाची वाढती, भरपूर वाढती, असंख्य. ऐसे होऊन जाती असंख्य, त्याची गणना करू शकत नाही. असंख्य आहेत, अगणित आहेत. व ते सर्व प्राणी पृथ्वी तलावरती जन्मतात आणि मरतात सुद्धा. त्यांचा हा जन्म मरणाचा फेरा चुकलेला नाहीये. तत्वांचे शरीर झाले, अंतरात म्यासगट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले, तो उदक रूप. म्हणजे सर्व प्राण्यांचे शरीर या तत्वांनी बनलेलं आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या तत्वांनी बनलेलं आहे. आणि 3 गुण सत्व, रजस, तम अष्टधा प्रकृतीचा देह बनलेला आहे. आणि त्याचं मूळ जर शोधलं तर हे सर्व उदक आहे, म्हणजे पाणी आहे. आणि सर्व प्राण्यांचं शरीर हे अंतरात्मा सगळं तत्वांचं बनलेलं आहे. आणि त्याचं जर मूळ शोधलं तर हे उदक आहे, ते आपल्याला कळून येतं. शरत्काळींची शरीरे, पिळो पिळे जिरपती निरे, उभय रेते एकत्रे, मिसळती रक्ती. म्हणजे शरत्काळी जे घामरूपाने आहे, शरत्काळ म्हणजे वनस्पती, झाडे, त्यांच्यामध्ये पाणी झिरपतं आणि साठतं. पण प्राण्यांना मिळणारा सर्व रस, अन्न, पाणी हे तेथूनच मिळतं. शरत्काळ म्हणजे झाडरूप हे सर्वांगभूत प्राणी झिरपते, त्यातून सर्वांगाचं सारभूत हे पिळपिळ झरपती निरे सांगितलंय. आणि उभय रेते एकत्र मिसळती रक्ती, म्हणजे पुरुषवर्य आणि स्त्री रेत हे रक्तात एकत्र मिसळले की शरीर तयार होतं. अन्न रस देह रस, रक्त रेत बांधे मुस, रसद्वये सावकाश वाढव लागे. म्हणजे अन्न रस आणि देहरस, रक्त आणि रेत यांची मूस तयार होते. आणि या दोन्ही रक्तांच्या योगे शरीर सावकाश हळूहळू वाढू लागते. समोर सांगतात अन्नरस, देह, रक्त यापैकी सर्व गोष्टीच्या मुळात पाणी आहे. त्यापासून आपलं जीवन झालेलं आहे. आणि शरीर सदृढ आणि ताकदवान करण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. ते नसेल तर हे शरीर वाढणारच नाही. वाढता वाढता वाढले, कोमळाचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले, नाना अवेवी. म्हणजे वाढता वाढता वाढे, म्हणजे जसजसं लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्याची त्वचा, त्याची हाडं मऊ असतात. आणि जसं जसं त्याचं वय वाढतं तसं त्या कोमल हाताचे, माणसाचे त्याचे हाड हे टणक होतात, कठीण होतात. आणि हवेच्या शरीरात हालचाल होते, कोशामध्ये कस हलतो, त्यामुळे प्राणी वाढतो, त्याचे परिवर्तन होते. आणि पुढे सांगतात पुढे उदक पैसावले, नाना अवेवी. म्हणजे उदकामुळे नाना अवयव
वगैरे विस्तार होते. संपूर्ण होता बाहेरी पडे, भूमीचे पडता मागे ते रडे, अवघ्याचे अवघीच घडे ऐसे आहे. म्हणजे संपूर्ण होता बाहेरी पडे, जेव्हा बाळ पूर्ण झालं म्हणजे डिलिव्हरीच्या दिवशी ते गर्भाशयातून खाली पडतं, जन्म होतं, जमिनीवर पडतंच, हे जन्माचं मंगल लक्षण आहे. सांगितलंय संपूर्ण होता बाहेरी पडे, भूमीशी पडता मग ते रडे, आयुष्याचा अवघेची घडे ऐसे आहे. म्हणजे संपूर्ण वाढ झाली तर ती बाहेर पडते आणि भूमीवर पडले की ती पहिले रडू लागतं. आणि सर्व प्राण्यांच्या बाबतीत असंच आहे. आणि यानंतर ते विस्तार होतं. मनुष्य घ्या, प्राणी घ्या, कोणतीही पशुपक्षी घ्या, सर्वांच्या बाबतीत हे एकच आहे. आणि त्याच्यापासून उत्पत्ती झाली की हळूहळू वय वाढत जातं. आणि जसं जसं वय वाढतं तसतशी त्याच्या शरीरात बदल होत राहतात, परिवर्तन होत राहतं. कुडी वाढे कुबुद्धी वाढे, मुळापासून अवघे घडे, अवघे मोडे आणि वाढे देखत देखता. म्हणजे कुडी म्हणजे शरीर, समज सांगतात. कुबुद्धी वाढे, जसं शरीर वाढतं तसतशी आपली कुबुद्धी वाढते. सुबुद्धी नाही सांगितली समजतं, कुबुद्धी वाढते. लहान असतं तेव्हा आपल्याला समजत नाही, कोण काय बोलतंय, कोण काय करतंय समजत नाही. जसजसं आपल्याला जसे ज्ञान येते, अक्कल येते, तसतसं आपण कुबुद्धीकडे वळू लागतो. म्हणून सांगितले कुडी वाढे, जसजसं शरीर वाढतं तसतसं कुबुद्धी वाढते. आणि मुळापासून अवघे घडे, मुळापासूनच सर्वत्र उत्पन्न होते. जसं जसं आपला जन्म होतोय तेव्हापासून आपल्याला ती संगत पडते, त्यामुळे आपले कुबुद्धीकडे जातो. अवघेची मोडी आणि वाडे देखत देखता, म्हणजे सर्वच पाहता पाहता सर्वच मोडते आणि पाहता पाहता वाढते. कुटुंब वाढतं, शरीर वाढतं, सर्व जीवांची वाढ एकच नियम पाळतं. सर्व प्राण्यामध्ये एकच प्रकृती असते. पुढे अवघ्यांचे शरीर, दिवसेंदिवस झाले थोर, सुचो लागला विचार काही नाही. म्हणजे पुढे अवघ्यांचे शरीर म्हणजे हळूहळू दिवसेंदिवस शरीर दिवसगणिक मोठं होत राहतं. संसारात सुखदुःखाला तोंड द्यावं लागतं. मग काही काही विचार सुचू लागतात. फळामध्ये बीज आले, तेने न्याय ते झाले, ऐकता देखता उमजले सकळ काही. म्हणजे फळामध्ये बीज येतेच, कोणतंही फळ असो त्याच्यामध्ये बीज येतेच, त्याच न्यायाने येथेही घडते. म्हणजे ऐकून आणि पाहून सर्व काही समजू शकतं. कर्मबीजामुळे नवीन जन्म येतो. ज्याचे जे कर्म आहे त्याला तसंच शरीर आणि जीवन मिळतं. उदके बीज उदके अंकुरती, उदके नसता उडून जाती, एका ठाई उदक माती होता बरे. म्हणजे जी बीज असतात ती उदकामध्ये अंकुरतात, पाण्यामध्ये अंकुरतात. उदक जर मिळाले नाही तर ते नष्ट होतात. आणि बीजांना माती आणि पाणी हे दोन्ही एकत्र प्राप्त झालं तर झाडाची प्रगती होते. आणि पाण्यातूनच निर्माण आणि पाण्यातच शेवट हे पिंडोत्पत्तीचं रहस्य आहे. आणि सर्व प्राणी याच नियमाने चालतात. आणि पाणी हे सर्वात महत्त्वाचं सांगितलेलं आहे, त्याच्यापासून वाढ नाही. दोहीमध्ये असते बीज, बीजोन अंकुर सहज, माती आणि वाढता वाढता पुढे रीज उदंड आहे. म्हणजे समोर सांगतात माती आणि पाणी या दोन्हीच्या संयोगाने जी बी भिजते त्या बीजाला सहज अंकुर फुटतं आणि त्यातून वाढत वाढत पुढे उदंड वाढ होते.
इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्र हेलावती. मुळे अग्ने द्विधा होती, बीजापासून. म्हणजे हे इकडे मुळ्या जमिनीकडे धाव घेतात, म्हणजे हळूहळू पाण्याचा स्पर्श झाला की त्या बीजाला अंकुर होतोय, अंकुर प्राप्त होते. आणि इकडे त्याची मुळं जमिनीकडे धाव घेतात, घट्ट पकडतात. आणि तिकडे अग्रे जे असतात ते वाऱ्याने डोलू लागतात. एकीकडे मुळं आणि एकीकडे अग्रे बीजापासून विभागली जातात. दोन याच्यामध्ये त्यांचं रूपांतर होतं. सर्व जीव हे अंकुर किंवा बीजाच्या स्वरूपात निर्माण होतात आणि अंडी ही वाऱ्याने पुढे पुढे जाते. निसर्गात जीवनिर्मितीची पहिली पायरी म्हणजे अंडे. वारा वाहतो तसतशी ती दूरवर पसरतात आणि त्याची जीवोत्पत्ती तयार होते. मुळ्या चालिल्या पाताळी, अग्ने धावती अंतराळी. नाना पत्री पुष्पे फळी, लगडली झाडे. म्हणजे मुळ्या खाली पाताळाकडे जातात, जमिनीत जातात, तर अग्र जे असतात ती आकाशाकडे धावतात. त्याच्यावरती नाना फुलं येतात, पानं येतात, फळं येतात आणि झाड पसरून ते शेवटी लगडून जाते, मरून सुद्धा जाते. फळावडील सुमने, सुमनावडील पाने, पानावडील अनुसंधाने. काष्ट अवघी. म्हणजे फळांच्या पूर्वी फुलं येतात, फुलांच्या आधी पानं येतात आणि पानांच्या पेक्षा वडील म्हणजे सर्व लाकडं उत्पन्न होतात. आता लाकडांच्या आधी पहिले अंकुर, फांद्या आणि त्याच्यानंतर ते बीज, म्हणजे आजोबा बीज झाला आणि तीच बीज परत त्या फळामध्ये येते, म्हणजे त्याचे सर्कल तयार झाले. हा जीवन मरणाचा फेरा आहे. जेव्हा आपण बीज लावतो त्याचा अंकुर येतं, त्याच्या मुळ्या येतात, खोडामध्ये प्रवेश होतं, खोड हळूहळू वाढू लागतं, खोडाचं झाडामध्ये रूपांतर होतं, झाडांचं नंतर पानामध्ये, पानांच्या फुलांमध्ये, फुलांच्या फळांमध्ये आणि परत फळांमध्ये ती बी येते. म्हणजे हा सर्व चक्र आहे. फुले उमलतात तसं पानेही उमलतात, पण पान फुलांचं अनुकरण करतात, कारण दोन्ही एकाच वृक्षातून निर्माण होतात. काष्टावडील मुळ्या बारीक, मुळ्या वडील ते उदक, उदक आळून कौतुक भूमंडळाचे. म्हणजे काष्टापूर्वी मुळ्या अधिक बारीक उत्पन्न झालेल्या असतात आणि मुळ्यापेक्षा उदक वडील म्हणजे श्रेष्ठ आहे, पाणी श्रेष्ठ आहे. कारण उदक आळूनच या पृथ्वीवरील सर्व प्राणी आणि पदार्थ उत्पन्न होतात, पाण्यामुळेच तयार होतात. म्हणून पाणी हे महत्त्वाचं मानलेलं आहे. याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकळ वडील जगती, जगती वडील मूर्ती आपो नारायणाची. म्हणजे या सर्व अनुभवावरून जगात सर्व काही उत्पन्न होतं. म्हणजे वडील व श्रेष्ठ कोण असेल हे आपो नारायण ठरवतं, आपो नारायण होय. त्या वडील अग्निदेव, अग्नि वडील वायुदेव, वायुदेव वडील स्वभाव अंतरात्माचा. म्हणजे त्या वडील अग्निदेव, म्हणजे त्याला वडील अग्निदेव आहे आणि त्या अग्निदेवाहून वायुदेव त्याचे वडील आहेत आणि त्या वायुदेवापेक्षा स्वाभाविकच अंतरात्मा वडील श्रेष्ठ आहे. सकळ वडील अंतरात्मा, त्यासी नेने तो दुरात्मा, दुरात्मा म्हणजे दुर्यात्मा अंतरला तया. म्हणजे सगळ्यांकडील अंतरात्मा आहे, सर्वांना माहीत आहे. सर्वांना वडील सहान श्रेष्ठ जो अंतरात्मा आहे त्याला तो जाणत नाही, पण जो दुरात्मा आहे, दुरात्मा म्हणजे ज्याला आत्मा दुरावला आहे, तो अंतरात्मा तोच आहे. जवळ यासून चुकले,
प्रत्ययास नाही सोकले, ओगेच आले आणि गेले देवाचं करिता. म्हणजे जवळी असूनच चुकले, म्हणजे जवळ असून त्या प्राण्याची किंवा माणसाची किंमत राहत नाही. जेव्हा तो माणूस दुरावतो तेव्हा त्याची आपल्याला किंमत कळते. म्हणून समज सांगतात, जवळ असून त्या अंतरात्म्यास ओळखण्यास चुकते. त्यांनी अनुभवाची सवय लावून घेतली नाही, म्हणून उगत जन्मले आणि मेले. तरी हे अंतरात्म्यामुळेच झालेलं आहे. जो अंतरात्मा एकची असे, एक चालवितो तीनही लोक. म्हणून सकळा वडील देव, त्यासी होती अनन्य भाव. मग हे प्रकृतीचा स्वभाव, पालटो लागे. म्हणून सकळाहून श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी अनन्य जर झालं, भक्तिभावाने झालं, मग देवा स्वभाव पालटू लागतो आणि बाहेरच्या विषयांचे आकर्षण हळूहळू कमी होऊ लागतं आणि माणूस जास्तच अंतर्मुख होऊन लागतं. करी आपुला व्यासंग, कदापि नवधान भंग. बोलणे चालणे वेग, पडवच नेरी. जे आपला जो व्यासंग आहे, व्यवसाय आहे, तो संसार आहे, तो करावा. समोर सांगतो ते करा, पण ध्यान भ्यास हा कधी खंडित होऊ देऊ नये. ध्यान, परमार्थ, हरिकीर्तन हे खंडित होऊ देऊ नये. त्यामुळे बोलणे चालणे यात काहीच फरक पडत नाही. जे जे वडील निर्माण केले, ते ते पाहिजे पाहिले. काय केले वडील केले, कीर्ती पहावी. म्हणजे जे जे वडिलांनी निर्माण केलेलं आहे ते पहिलं पाहिले पाहिजे, समोर सांगतात. आणि काय काय वडील केले किती पाहावे. वडील हे पहिले गुरु सांगितलेलं आहे. त्यांनी जे आत्तापर्यंत आपल्यासाठी काय काय केलेलं आहे ते आपण करूच शकत नाही. त्यांनी काय काय केलं ते आपण किती म्हणून पाहू. तो वडील जेथे चेतला, तेची भाग्य पुरुष झाला. अल्पचेतने तयाला अल्पभाग्य. म्हणजे जो वडील जेथे चेतला, म्हणजे जो अंतरात्मा जेथे जागृत होतो, तो पुरुष भाग्यवान ठरतो. आणि ज्याला थोडासाच अंतरात्मा जाणतो त्याला थोडासाच लाभ होतो. तया नारायणाला मनी, अखंड आठवावा ध्यानी. मग ते लक्ष्मी तयापासूनी, जाईल कोठे. समर्थ सांगतात, त्या नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी. म्हणजे त्या नारायणाला ध्यानी मनी अखंड आठवावे, मग त्याची असलेली लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाईलच कशी. म्हणून समर्थ सांगतात, नारायणाची भक्ती करा, लक्ष्मी आपोआप येईल. नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी. या कारणे तो शुभावी, कोणीतरी काया. समर्थांनी आपल्याला नारायणाची ओळख करून दिलेली आहे. आपल्याला ती भक्ती मार्गे, उपासना मार्गे आपल्याला कमवायची आहे. आपल्याला सद्गुरू भेटलेले आहेत आणि आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे. नारायण सर्व विश्वात भरून राहिलेला आहे. तोच हरी आहे, तोच राम आहे, तोच नारायण आहे, तोच विश्वाचा मालक आहे. त्याची पूजा नेहमी करावी, समर्थ सांगतात. त्यासाठी कोणाचं काही होईना काया तोषवावी, देवाची सेवा करावी, देहाची सेवा करावी. ती नारायणाला आपोआप पोचते. उपासना शोधून पाहिली, तो ते विश्व पाळती झाली. न कळे लीला परीक्षिली, न वचे कोणा. म्हणजे उपासना शोधून पाहिली, म्हणजे उपासना म्हणजे काय याचा शोध घेतला तेव्हा उपासना म्हणजे विश्वरूप अंतरात्म्याची सेवा कळून येईल. आणि त्या अंतरात्म्याची लीला परीक्षा केल्याशिवाय कोणाला कळत नाही. देवाची लीला देवेविन, अनेक दुसरा पाहे कोण. पाहे तितुके आपण, देवाची आसे. म्हणजे देवाची लीला देवाशिवाय दुसरा कोण पाहूच शकत नाही. कसं पाहू शकेल.
कारण पाहिल्यावर कळतं की आपण तो देवच होय. जसं आपल्याला देवाची लीला समजेल तर आपण देवची होऊ. उपासना सकळा ठाई, आत्मा राम कोठे नाही, या करता ठाव ठाई रामे आटोपिले. म्हणजे जेथे उपासना सकळा ठाई आहे, या विश्वात सर्व त्याचीच उपासना चालते. आत्माराम कोठे नाही असं कुठेच नाही आहे. तो सर्वकडे आहे. सर्व जागी तोच आत्माराम भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्याचीच सत्ता ठाई ठाई आहे. ऐसी माझी उपासना आणि तानये अनुमाना, नेऊन घाली निरंजना पहिलीकडे. म्हणून माझी उपासना ही अशी आहे, तिच्या व्यापकतेचे अनुमान बुद्धीला होत नाही. तिच्या योगे साधक निरंजनाच्या पलीकडे जाऊन पोचतो. देवाकरिता कार्य चालती, देवाकरिता उपासक होती, देवाकरिता ज्ञानी असती किती एक. म्हणजे अंतरात्म्यामुळेच सर्व कर्म चालतात आणि अंतरात्म्यामुळेच उपासक उपासना करतात आणि अंतरात्म्यामुळेच कित्येक ज्ञानी होतात. समजण्याचं किती उदाहरणं देऊ. नाना शास्त्र नाना मते, देवची बोलीला समजते, नेमका नेमक व्यस्ता व्यते कर्मानुसार. म्हणजे नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलीला समजते. म्हणजे देव म्हणजे अंतरात्म्यानं सर्व काही केलेलं आहे आणि कर्मानुसार जो चांगला अथवा वाईट अर्थ लावतो, जो अर्थ लावतो, ज्याची जसे कर्म तसं त्याला फळ मिळतं. काही काला भक्ती चांगली वाटते, काही काला नाही चांगली वाटत, कारण त्याची कर्म आहेत. देवांचा अवघे लागे करावे, त्या ते घेऊ येते तुके घ्यावे, अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे. म्हणजे देवांचा अवघे लागे करावे म्हणजे वंद्य निंद सर्व देवानेच केलेले असले तरी त्यातून योग्य तेच घ्यावे, सार त्याचे घ्यावे आणि असा त्याची सोडून द्यावे. आपल्याला योग्यतेनुसार चालावे म्हणजे बरे. आवाहन विसर्जन ऐसे बोलिले विधान, पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे. मला सांगतात आवाहन विसर्जन म्हणजे उभारणी आणि संवारणी. आवाहन म्हणजे उभारणी आणि विसर्जन म्हणजे संवार. म्हणजे आसनाची पूजनाचे विधी असतो आणि उपासना अशी द्वैतमय असल्याने ती पूर्वपक्षात म्हणजे मायेतच येते. आता पुढे सिद्धांताचे निरूपण होईल. समर्थ सांगतात पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे. आपल्याला पुढचा समाज दिलेला आहे सिद्धांत निरूपण, ते आपल्याला पुढच्या समाजात श्रवण करायचं आहे. वेदांत सिद्धांत धातांत प्रचित प्रमाण नेमस्त, पंचीकरणे सांडून हित वाक्यार्थ पहावा. म्हणजे वेदांत सिद्धांत आणि धातांत हे मुख्य प्रचितीचं प्रमाण आहेत, निश्चयपूर्वक प्रमाण आहे. हे 3 प्रमाण आहेत आणि पंचकरणादी उभारणी संवारणीच्या पलीकडे जाऊन त्या महावाक्याचा लक्षार्थ अनुभवाला सांगितलेलं आहे. हे 3 मुख्य पंचतत्व आहेत आणि त्याची उभारणी आणि संवारणी पलीकडे तो अंतरात्मा आहे. त्याला आपल्याला जाणता आलं पाहिजे. अशी पिंडाची उत्पत्ती समर्थाने सांगितलेली आहे. जशी पिंडाची उत्पत्ती होते ती नाश पावणारच आहे. आणि या 84च्या फेऱ्यातून जर सुटायचा असेल तर भक्ती, नामस्मरण, उपासना ही करता आली पाहिजे. तेव्हा त्यातूनच आपली मुक्ती होईल, मोक्ष मिळेल. समर्थ सांगतात वेदांत सिद्धांत धातांत प्रचित प्रमाण नेमस्त, पंचीकरणे सांडून हित वाक्यार्थ पहावा. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.